मुंबईमध्ये सर जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या माजी विद्यार्थी संघटना JJIT's असोसिएशननं जहागीर आर्ट गॅलरी इथे एका कला प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। या प्रदर्शनामध्ये शेफाली साधू, शिल्पकार निलेश पोवळेकर, चित्रकार शुभांगी सकपाळ यांच्यासह एकूण 47 कलाकारांच्या चित्रकृती आणि शिल्प मांडण्यात आल्या होत्या। या कार्यक्रमाला ज्येष्ठ चित्रकार पद्मभूषण जतीन दास, पद्मश्री वासुदेव कामत, महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाचे कला संचालक डॉक्टर किशोर इंगळे हे मान्यवर उपस्थित होते। ह्या इथे जे प्रदर्शन भरलंय या प्रदर्शनामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या आर्टिस्ट जे स्कूल ऑफ आर्ट्स जे ओळखलं जातं वेगवेगळ्या आर्टिस्टसाठी त्या आर्टिस्टनी आपल्याला त्या JJITians जे आहेत त्यांच्या कलाकृती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर आपल्याबरोबर अशाच एक आर्टिस्ट आहेत शुभांगी सकपाळ म्हणून आपल्यासोबत आहेत। तुमचं खूप छान ही कलाकृती आहे, खूप छान सुंदर पेंटिंग तुमचं इथे डिस्प्ले करण्यात आलेलं आहे। तर याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। कलेविषयी आता माझ्या पेंटिंग विषयी विचारलं तर एक आमचा जो हा प्रवास आहे कलेचा तो एक बॅलन्सिंग असतो। प्रत्येक गोष्ट जसे रंग बोलतात तसं आम्हीही आमचं बोलणं हे आमच्या कॅनव्हासवर उतरवत असतो। जसं आता ही माझी जी सिरीज आहे ती स्त्रियांवर आहे की ज्या स्त्रिया असतात इतक्या बॅलन्सिंग सगळं करत असतात। आयुष्यातला जो त्यांचा प्रवास असतो त्याच्यात तुम्ही एक मदर अँड चाइल्ड घेऊ शकता, इंटिमसी घेऊ शकतात किंवा फ्रेंडली आपले जे रिलेशन्स असतात त्याने ती तिचं एक बॉन्डिंग तयार करते आणि स्वतःच्या आयुष्याचा प्रवास हा चालू असतो। आणि मग हा प्रवास करताना मला एक अर्थ म्हणजे पृथ्वीवरचा एक जीव जो टर्टल आहे, कासव आहे, त्याच्याकडे जे प्रोटेक्शन तर असतं आणि त्याचं संथ गतीने त्याचं चालणं किंवा त्या गतीने त्याचं सगळं प्रोटेक्शन पटकन त्याचं आणि त्याला जे लाईफ असतं। मग ही जी स्त्री असते ही आपल्या संसारात म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी इतकं बॅलन्सिंग करत असते की जेणेकरून ती तिचं सगळं प्रोटेक्शन करत असते ती आपल्या संसाराला किंवा आपल्या शिवाय तिचं असंही नसतं की स्त्रीचं एक मॅजिक ब्रेन असतं की जी सगळं सांभाळत असते। माझ्या सिरीजमध्ये फक्त हेच असतं की कशा प्रकारे तिचं एक वेगळं फिलिंग असतं जी तिचं ते बॉन्डिंग कसं ती सांभाळून बॅलन्सिंग लाईफ करते हे मी उतरवायचा प्रयत्न केला आहे। आणि ह्याच्यासाठी मला इन्स्पायर करतं अगदी आपल्या टर्टल फार इन्स्पायर करतं। त्यानुसार ह्याच्यातले जे काही एक पॅचेस आहेत ते सुद्धा बॉन्डिंग आहेत, एकमेकांना बॉन्ड करतायत आणि रंगही तशाच प्रकारे वापरलेले आहेत आणि एक मेडिटेशनसाठी सुद्धा हा एक विषय खूप चांगला वाटतो। स्नेहा ढवळे, पुढारी न्यूज, मुंबई।